श्री स्वामी समर्थ। तर मी सोनाली, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। कसे आहात? मस्त मजेत ना? तर सर्वात प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि आम्ही आलेलो आहोत फिनिक्स मॉलमध्ये। तर पाहू शकता किती छान सजावट केलेली आहे, एकदम सुंदर, खूप छान वाटलं। तर ही आहे फ्रंट बाजू, नगर रोड साईडला जी फोनिक्स मॉलमध्ये जाण्यासाठी दोन साईडनी एंट्री आहे। तर ही आहे फ्रंट बाजू म्हणजे नगर रोड साईडची आणि बॅक साईडची बाजू आहे ती विमाननगर साईडची, पाहू शकता। तर आता आम्ही आलेलो आहे पार्किंगमध्ये, हे पहा। आणि पार्किंगमध्ये लिफ्ट यायला थोडीशी वेळ होती म्हणून थोडीशी मस्करी चालू होती वेदांतबरोबर आणि सोहमबरोबर। हे पाहू शकता, वेदांत इतकी खूप घाई झाली होती, त्याला कधी असं झालं होतं गेम खेळायला जायचं होतं ना, त्यासाठी खास आलं होतं मॉलमध्ये। तर पाहू शकता आता आलेलो आपण फन सिटीमध्ये, खूप गर्दी आहे, सगळ्या मुलांच्या गेम आहेत, पण आता मुलांमुळे पॅरेंट्सला पण इथे थांबावंच लागतं। तर आता हे यांचं चाललं होतं कार्डमध्ये किती गेम शिल्लक आहे ते पाहण्याचं चाललं होतं। तोपर्यंत म्हटलं चला मॉलचा एक छानपैकी असा व्हिडिओ काढून घेऊ, म्हणून मी असं इथं शूट करत होते। आणि खाली इथे ना एक गाडी आहे, ही गाडी पाहिल्यानंतर मला असं लक्षात आलं की मला सर्वप्रथम आहे ना पुष्पा 2 पिक्चरमध्ये जी गाडी होती ना ते आठवली मला। पाहू शकता खूप सुंदर बनवली होती ती, पुढे तुम्हाला दिसेलच। चला म्हटलं आता खूप दिवस झाले मॉलमध्ये आलो होतो, म्हणून म्हटलं थोडंसं काहीतरी शूट वगैरे करून घेऊया। व्यक्तीचंच माझं चाललं होतं, कारण की तिने ते कारच्या याच्यामध्ये कारमध्ये किती गेम्स आहेत त्यामध्येच चालले होते आणि त्यांना ते गेम खेळायचे होते, त्यासाठी थोडंसं वेटिंग होतं, म्हणून ते तिथे लाईनला थांबत होती बघा। आणि मी आपली इथे बाहेर चाललं होतं माझं फोटोशूटचं आणि ह्याचं। तर इथे बघा ह्या दोघांना पण ही गेम VRS म्हणून असं, याच्यामध्ये आपण जे लावलं ना की आपल्याला पूर्ण पिक्चर हा असा समोर असल्यासारखा दिसतो। हे किती 5 मिनिटाची गेम असते, पण छान वाटतं, मुलांना तेच आवडतं। आणि ती खूप छान अशी हालत होती, गाडीमध्ये बसल्यासारखं फील येत होतं त्याच्यामध्ये। छानपैकी दोघं असे गाडीत बसून ते गेम खेळत होते मस्तपैकी। आता इथे बघा बाईक रेसमध्ये वेदांत खेळायचं होतं म्हणून तो बसला आणि बाईकमध्ये, आणि त्याला येतं खेळायला, असं नाही की तो छोटा आहे त्याला खेळायला येत नाही। ती गाडी पण हेवी होती, पण ती त्याला अशी टर्न बाय टर्न करता येत होती, पाहू शकता। मुलांचं कसं असतं, मॉलमध्ये गेलं तर त्यांना खाण्याचं पिण्याचं काही नसतं, सर्वात प्रथम खेळायचं असतं गेम झोनमध्ये येऊन, आम्हाला फन सिटीमध्ये जाऊन त्यांना खेळायचं असतं। पण मी काही नेहमी येत नाही, जर विमाननगरला इथे राहायला असेल तरी पण काही नेहमी येत नाही, कधीतरी असं मुलांना महिन्यातला 2 महिन्यातला एकदाच घेऊन येते। अशा गेम खेळण्यापेक्षा आपल्या मैदानी गेम खेळायला बऱ्या, क्रिकेट, सायकलिंग, फुटबॉल, ह्या गेम खेळायला चांगले आहे ना। आणि तसं मुलांना अशा बाहेरच्या गेम खेळता पण आल्या पाहिजेत, कारण तर सिटी एरियामध्ये कसं असतं की ग्राउंड नसतं खेळायला, त्याच्यामुळे मुलं घरातच असतात दिवसभर, की मोबाईल, TV याच्यात त्यांचं चाललेलं असतं। पण जेवढा वेळ मिळेल ना तेवढं मुलांबरोबर त्यांच्याबरोबर अशा खाली मैदानी खेळ पण खेळले पाहिजेत खरं तर, कारण हेच वय आहे त्यांचं की मुलांकडनं अशा खेळ खेळून घ्यायचे, त्यांना आपले जुने खेळांची माहिती द्यायची। कारण आजकालच्या मुलांना बघा, आपल्या याच्यामध्ये विटीदांडू, कबड्डी हे खेळ होते, पण आता हे मुलं खेळतच नाही आहे ना, कबड्डी, विटीदांडू हे जास्त खेळ खेळत नाही आहे।
त्याच्यामुळे त्यांना काय माहीत नाही. आता इथे बघा ही एक गेम होती. आता इथे पुढे जे लावलेले आहेत ना बॉक्स, तर ते 3 चान्समध्ये ते पाडायचे होते. मी काय त्यांना पैसे दिले नाही, म्हटलं ट्राय करून बघते. जर 3 याच्यामध्ये पाडलं तरच ते तुम्हाला गिफ्ट फ्री मिळणार होतं. पण मी त्यांना पैसे न देताच म्हटलं ट्राय करून बघते. जर झालं चान्स तर म्हटलं परत पैसे देऊन आपण खेळता येईल. पण ते काही 2 वेळा पडलं आणि तिसरं वेळा काही पडलं नाही. आता ही शेजारची गेम होती, त्याच्यामध्ये बघा हा डायनासोर होता. त्याच्यामध्ये बॉल पडला की तुम्हाला इथे लावलेलं एक गिफ्ट म्हणून एलिफंट आणि एलिफंटचे 2 प्रकार आहे तिथं लावलेले कलर्समध्ये, ते मिळणार होतं कुठलंही एक. पण 5 चान्स होते, 5 बॉल टाकायचे होते, तर त्यातले 2 बॉल पडले तरी तुम्हाला ते मिळू शकतं. पण बाय चान्स लकीली सोहमचा एकही बॉल त्यात पडला नाही आणि आम्ही तिथनं आलो. आता फन सिटीमध्ये गेल्यानंतर मला फक्त एकच गेम खेळायला आवडते, ती म्हणजे बास्केटबॉल. आणि ती गेम मी दरवेळेला कधीही मॉलमध्ये गेले तरी मला खेळायला ते आवडतं. ह्या गेम खेळल्याने काय होतं माहिती का, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. आणि सोहमला पण आणि वेदांतला पण. आता याच्यामध्ये ही मोठ्या साईजमध्ये, इथं साईडला बघा छोटी पण आहे. मी दोघांनाही गेम खेळायला होते, कारण जेवढं आपलं कॉन्सन्ट्रेशन असेल ना तेवढं आपल्याला ही गेम खेळता येते बघा. आणि मला आवडते ही गेम. म्हटलं चला आता गेम वगैरे खेळून झाल्यानंतर आलो होतो खाण्याच्या याच्यामध्ये. तर इथं खायचं होतं मुलांना पिझ्झा. मला कधीही पिझ्झा खायला आवडत नाही आणि मी पिझ्झा खातही नाही. आता हे दोघांचं पण चालू होतं पिझ्झा खायचं. पण मी शक्यतो बाहेरचं चालत नाही, पिझ्झा घरीच करत असते. पण एक असतं लहान मुलांचं की बाहेर गेल्यानंतर मॉलमध्ये काहीतरी खायचं. मग म्हटलं चला आता यांना एक पिझ्झा, तर आता आलाच होता पिझ्झा, तर म्हटलं चला आता एक पीस खाऊनच पाहिजे. म्हणून मी एक पीस खाल्ला. बाकी तर त्या दोघांनीच खाल्ला पिझ्झा. कारण आणि याचे बाबा तर काय पिझ्झा कधी खातच आहे, त्यांना पिझ्झा हा प्रकारच आवडत नाही आहे. तर आता आपला पिझ्झा खाऊन झालेला आहे आणि आता आवलेलं तर आपण खाली जे इथं डेकोरेशन केलं होतं नवीन वर्षाचं, ख्रिसमसचं जे डेकोरेशन होते तसंच होतं. म्हटलं चला आता थोडंसं मॉल फिरून पाहूया. मॉलमध्ये गेल्यानंतर शॉपिंग तर कधी काही मी करत नाही आहे, कारण खूप कॉस्टली असतं. हां, ब्रँडेड कपडे असतात, मॉलमधले कपडे ब्रँडेड असतात, ते खूप टिकाऊ पण असतात, पण ते खूप कॉस्टली पण असतात. त्याच्यामुळे मी काही जास्त शॉपिंग वगैरे करत नाही. मी फक्त मॉलमध्ये 2 गोष्टीसाठी जाते. एक तर मुलांना गेम खेळायची असते आणि एक मलाही ते बास्केटबॉलची गेम आवडते खेळायला, म्हणून मी त्यांच्याबरोबर जात असते. तर आता सगळं मॉल वगैरे फिरून झाला, त्यांचं खाणं पिणं झालं, तर आता निघालो होतो घरी. आणि घरी आल्यानंतर इथे लिफ्टमध्ये खूप गर्दी होती, चान्स नव्हता जाण्यासाठी, म्हणून मग आम्ही पाय गेलो, शिड्या उतरून गेलो इकडे साईडच्या बाजूने. तर आता आलो पार्किंगमध्ये. तर आता आम्ही एक गाडी नाही आणतात 2 गाड्या आणल्या होत्या, कारण एका गाडीवरती आम्ही 4 बसत नाही आहे. म्हणून माझ्या गाडीवरती सोहम होता, त्याच्या पप्पांच्या गाडीवरती वेदांत होता. हे पप्पा इथं आपल्या 2 गाड्या लावलेल्या आहेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.